भागवताची रचना। व्यासांच्या आश्रमामध्ये गणपती बाप्पा प्रगट झाले। व्यास गणपतीला म्हणाले, देवा, मला भागवत शास्त्राची रचना करावयाची आहे, पण ते कोण लिहील? गणपती म्हणाले, फार चांगले, मला आनंद वाटतो। मी लिहिण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे, ती ही की मी एक क्षणही रिकामा बसणार नाही। गणपतीचे वाहन तर उंदीर आहे। उंदीराचा अर्थ आहे उद्योग। उद्योगावर जो बसतो त्याची सिद्धी आणि बुद्धी दासी बनत असते। सतत उद्योग कराल तर रिद्धी सिद्धी आपल्या दासी होतील। एक क्षणभरही ईश्वराच्या चिंतनाशिवाय राहू नका। प्रत्येक कामाच्या आरंभी गणपतीची पूजा केली जाते। गणपती विघ्नहर्ता आहे। गणपतीची पूजा करण्याचा अर्थ आहे जितेंद्रिय होणे। गणपती म्हणतात, मी रिकाम बसणार नाही, 24 तास ही कथा सांगावी लागेल। तेव्हा व्यास म्हणाले, देवा, माझी एक नम्र सूचना ऐका। मी जे सांगेन ते योग्य की अयोग्य याचा विचार करून मगच लिहावे। 100 श्लोक झाल्यानंतर श्री व्यास एक असा कूट प्रश्न सांगत की ज्याचा विचार करण्यास श्री गणपतीला थोडा वेळ लागत असे, आणि तितक्या वेळात श्री व्यास आपली इतर कामे करत असत। विघ्ने येऊ नयेत म्हणून व्यास सर्वप्रथम श्री गणेशाय नमः म्हणून गणपती महाराजांना नमन करतात। त्यानंतर सरस्वतीला वंदन करतात। सरस्वतीच्या कृपेने आपणास समज येत असते। नंतर सद्गुरूला वंदन केले आहे व त्यानंतर भागवताची प्रधान देवता जो श्रीकृष्ण त्याला वंदन करतात। व्यासाने वृद्धावस्थेत या ग्रंथाची रचना केली आहे, म्हणून ते या ग्रंथाचा प्रचार करू शकत नव्हते। म्हातारपणी या ग्रंथाची रचना केल्यानंतर त्यांना चिंता वाटू लागली की हे शास्त्र आता मी कोणाला देऊ? हे भागवत शास्त्र मी मानव समाजाच्या कल्याणासाठी लिहित आहे। हे शास्त्र लिहून मी लेखणी खाली ठेवली आहे। आजपर्यंत मी पुष्कळ लिहिले, पुष्कळ बोललो, पण आता यापुढे मी माझा संबंध भगवंताशी जोडेन। माझा जीव जो प्रभूपासून अलग झाला आहे तो श्रीकृष्णाशी सम्मुख व्हावा म्हणून मी भागवत शास्त्र लिहित आहे। भागवत शास्त्र हे प्रेमाचे शास्त्र आहे। या प्रेमशास्त्राचा प्रचार तर तोच करू शकेल की जो अतिशय विरक्त आहे। जय जय राम कृष्ण हरी।